विधानसभा निवडणुकीची उमेदवारी गोपीचंद पडळकरांना जाहीर झाल्यानंतर मी स्वतःहून 27 ऑक्टोबरला पक्ष सोडलाय. पक्ष सोडून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. यापूर्वीच राजीनामा दिल्याने कारवाईचे आदेश कशासाठी काढलेत असा सवाल तम्मनगोंडा रवी पाटील यांनी केलाय. 2019 मध्ये पडळकरांनी भाजपा विरोधात केलेली बंडखोरी आणि नेत्यांवरील आरोप ते विसरले, त्यामुळे कारवाईचा फार्स केल्याचा आरोप त्यांनी केलाय. भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप आणि तम्मनगोंडा रवी पाटील यांच्यावर पक्षशिस्त मोडल्याबद्दल पक्षातून हकालपट्टीची कारवाई भाजप कार्यालय सचिवांनी केली आहे. या कारवाईबाबत रवी पाटील यांनी संवाद साधलाय. ते म्हणाले, 2004 मध्ये जत तालुक्यात माजी आमदार विलासराव जगताप यांच्यामुळे भाजप पक्ष रुजला. त्यांनी तालुक्यात चांगली पकड निर्माण केली होती, त्यामुळे भाजपला यश आले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही चांगलं यश मिळालं. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली, त्यावेळी पक्ष मोडकळीस आला होता. माजी प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली. भाजपचे राज्यातील पहिले वॉर रूम मी सुरू केलं होतं. त्याचे फलित 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतील यशानं मिळालं होतं. 2024च्या विधानसभा निवडणुकीवेळी माजी आमदार जगताप आणि मी भूमिपुत्रास न्याय देण्याची मागणी केली होती. मात्र पक्षाकडून 25 ऑक्टोबर रोजी गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी मी भाजपाचा राजीनामा दिला. पक्ष सोडून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. माजी आमदार जगताप यांनी लोकसभा निवडणुकीवेळीच भाजपचा राजीनामा दिलाय. आम्ही स्वतः राजीनामा दिला असताना आता हकालपट्टीचा फार्स कशासाठी करण्यात आलाय असा सवाल रवी पाटील यांनी उपस्थित केलाय. पिण्याच्या पाण्याच्या बॉक्समधून गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील दोघांना मिरज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली आहे. जमीर अकबर मकानदार आणि शब्बीर अल्लाउद्दीन मकानदार अशी त्यांची नावे आहेत. या दोघांकडून 33 लाख रुपयांची बनावट दारू आणि आयशर कंपनीचा ट्रक असा एकूण 68 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्याचे आदेश उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिले होते. त्यानुसार भरारी पथक तैनात होतं. गोवा व मध्य प्रदेश बनावटीच्या दारूची मिरज ते पंढरपूर मार्गे सोलापूरकडे तस्करी होणार असल्याची माहिती मिरज राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने मिरज ते पंढरपूर रस्त्यावर सापळा लावला होता. यावेळी गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीचे दारू वाहून येणारा 6 चाकी ट्रक पथकाने पकडला. ट्रकची तपासणी केली असता पिण्याच्या पाण्याच्या बॉक्समध्ये गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीच्या दारूच्या बाटल्या मिळून आल्या. पथकाने गोवा व मध्य प्रदेश बनावटीची दारू आणि एक ट्रक असा 68,41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. सातारा जिल्ह्यातील दोघांनी ही दारू गोवा येथून घेऊन सोलापूरकडे घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. दरम्यान ही दारू महाराष्ट्रात विक्री करण्यास बंदी असताना देखील त्याची वाहतूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच ही दारू कोणाला विकली जात होती याचा देखील शोध राज्य उत्पादन शुल्क विभाग करत आहे. तासगाव येथील शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या मेसमध्ये मंगळवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास किचनमधील गॅस सिलेंडरची गळती होत आग लागली आहे. यात किचन आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. अचानक झालेल्या घटनेमुळे मेसमध्ये जेवण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींच्यात घबराटीचं वातावरण निर्माण झालंय. विद्यार्थिनींनी एकदम मेस बाहेर धाव घेतली. प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. तासगाव येथे मणे राजुरी रस्त्यालगत शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन आहे. या तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी आहेत. रोज रात्री हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनी मेसमध्ये जेवणासाठी एकत्रित येत असतात. मंगळवारी रात्री जेवणासाठी मुली आल्यानंतर काही मुली जेवणाच्या प्रतीक्षेत होत्या तर काही मुली जेवण करत होत्या. याचवेळी अचानक किचनमध्ये गॅस गळती होत आगीचा भडका उडाला. आग लागल्यानंतर सर्व मुलींनी मेसच्या बाहेर धाव घेतली. किचन पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं होतं. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला दिल्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी हजर झाल्या. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आणखी मोठी दुर्घटना टळली. या घटनेची माहिती मिळताच आमदार रोहित पाटील, माजी खासदार संजय पाटील, पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले, तहसीलदार अतुल पाटोळे, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. खानापूर तालुक्यातील भूड, लेंगरे आणि करगणी येथे घरफोडी, चेन स्नॅचिंग आणि मारहाण करून लुटणाऱ्या तिघांच्या मुसक्या अवैधण्यात पोलिसांना यश आले. या तिघांकडून जबरी चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 10,10,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने विट्यातील बळवंत कॉलेजसमोर सदरची कारवाई केली. अक्षय महादेव माने, साहिल कुंडलिक चव्हाण आणि सचिन विठ्ठल माने अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणची विविध पथके तैनात केली होती. एक पथक खानापूर तालुक्यात पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की विटा ते खानापूर रोडवरील बळवंत कॉलेजसमोर संशयित 3 जण चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार आहेत. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावला. यावेळी 3 जण मोटरसायकलवरून त्या ठिकाणी आले. त्यांना ताब्यात घेत तपासणी केली असता त्यांच्याजवळ सोन्या चांदीचे दागिने मिळाले. सदर मुद्देमालाबाबत वसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की भूड गावातील एका दुकानात बसलेल्या वृद्धांच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढून चैन स्नॅचिंग केली आहे. लेंगरे माधळ मोठी रोडवर एका दुचाकीस्वाराला धक्का देत त्याला खाली पाडून त्याच्या हातातील आणि गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतले. तसेच करगणी येथील घरात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरल्याचं सांगितलं. यावेळी तिघांकडून 10,10,000चा मुद्देमाल जप्त करत विटा पोलिसांच्या स्वाधीन केले.
मसाजोग तालुका केज बीड जिल्हा येथील सरपंच संतोष देशमुख यांची झालेली क्रूर आणि निर्घृण हत्या तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची झालेली हत्या या दोन्ही घटनेचा निषेध करण्यात आलाय। तसेच मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले। विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। गुरुवारी मागण्यांसाठी सांगलीत आक्रोश मोर्चा रद्द करण्यात येणार होता, मात्र आक्रोश मोर्चा रद्द करून त्याऐवजी आता सांगलीत एक दिवसाचं धरणे आंदोलन करण्यात आले। दोन्ही घटनांचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात मध्ये स्थान देऊ नये। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये सर्वच महत्त्वाच्या शासकीय पदावर एकच वंजारी जातीचे अधिकारी कसे आले याची चौकशी व्हावी। संतोष देशमुख यांची कन्या वैष्णवी शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावं। तसेच देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांना शासनाकडून भरघोस आर्थिक मदत देण्यात यावी। वाल्मिक कराडच्या देशातील परदेशातील संपूर्ण संपत्तीची इन्कम टॅक्स आणि ईडीकडून चौकशी करण्यात यावी आणि यामध्ये जे कोण सूत्रधार असेल त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई व्हावी। या गुन्ह्यांमध्ये सर्व आरोपींची नार्को टेस्ट करावी, पण नार्को टेस्टमध्ये ज्या संबंधितांची नावे निष्पन्न होतील त्या सर्वांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनात माजी मंत्री अजितराव घोरपडे, विलास देसाई, संभाजी सावर्डेकर, डॉक्टर संजय पाटील, राजेंद्र सिंह पाटील, तानाजी भोसले, शुभम पाटील, विजय धुमाळ, संतोष माने, अशोक शिंदे, रोहित पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले। कर्नाळ गावाजवळ शाळेतून मुलींना घरी घेऊन निघालेल्या पालकावर काळाने घाला घातलाय। ऊस भरून निघालेल्या ट्रॅक्टरच्या दुसऱ्या ट्रॉलीचा जॉईंट तुटल्याने पहिल्या ट्रॉलीपासून दुसरी ट्रॉली वेगळी झाली। यावेळी 3 मुलींसोबत चालत घरी निघालेल्या तरुणाने ट्रॉली मुलींच्या दिशेने येत असल्याचं पाहून क्षणाचाही विलंब न लावता झेप घेत मुलींना ढकलून वाचवलं। मात्र या अपघातात ट्रॉली वडिलांच्या अंगावरून जाऊन चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय। अभिजित निवृत्ती पाटील असं अपघातात ठार झालेल्या तरुणाचं नाव आहे। सदरचा हृदय पिळवटून टाकणारा अपघात आज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास झालाय। अभिजित पाटील हे आपल्या कुटुंबियांसह कर्नाळ गावामध्ये राहत होते। त्यांची मुलगी याच परिसरात असलेल्या एका शाळेत शिकते। अभिजित हे सायंकाळी त्यांची मुलगी आणि तिच्या 2 मैत्रिणींना शाळेतून आणण्यासाठी गेले होते। तिघींना शाळेतून घेऊन पुन्हा घरी चालत येण्यासाठी निघाले। कर्नाळ स्टँडहून पुढे मगदूम वस्तीजवळ येताच एका ट्रॅक्टर सांगलीच्या दिशेने 2 ट्रॉली ऊस भरून निघाला होता। यावेळी पहिल्या ट्रॉलीचा हुक तुटला। ट्रॅक्टर एक ट्रॉली घेऊन पुढे गेला। यावेळी वडील अभिजित पाटील जात होते। प्रसंगावधान राखून त्यांनी मुलींना बाजूला ढकलून दिलं। ट्रॉलीचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने अभिजित पाटील यांचा जागीच मृत्यू झालाय। त्यांनी 4ही मुली वाचवल्या, परंतु स्वतःला वाचवण्यात त्यांना अपयश आलंय। मुलीचं दप्तर, डब्याचं पिशवी अभिजित पाटील यांच्या हातातच होती। अपघातात अभिजित पाटील यांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होतीये। आटपाडी शहरातील साई मंदिर चौक ते पोलीस स्टेशन पर्यंतच्या रस्त्याचं काम सुरू झालं असून त्यामध्ये परिसरातील मंदिरांची मोडतोड केली जाते। समोरील अतिक्रमणाला अभय देत संबंधित ठेकेदार, नगरपंचायत विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग याबाबत अभय देत असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, सदर मंदिरांची सुशोभित करावी अशी मागणी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पाटील आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे। त्याबाबत परिसरात आंदोलन करण्यात आलं आणि रस्ता काम बंद पाडण्यात आलंय। जोपर्यंत मंदिर सुशोभित केलं जात नाही तोपर्यंत काम बंद राहणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितले। शासनाने रस्ता कामांबाबत आराखडा तयार केला असून त्या पद्धतीत काम करावं। परिसरातील मंदिरांचं याबाबत कोणताही धक्का पोहोचू नये अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। आटपाडी येथील मुख्य बाजारपेठेतील साई मंदिर चौक ते साठे चौक पर्यंत चालू असलेल्या रस्त्याच्या कामावेळी संबंधित PWD अधिकारी आणि नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी अतिक्रमण संदर्भाने श्री सिद्धनाथ मंदिराच्या पुढील भागात असलेला भाग पाडल्याचं निदर्शनास आल्यावरती श्री सिद्धनाथ मंदिराच्या परिसरात उपस्थित राहून या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला होता। आटपाडीत असलेल्या श्री सिद्धनाथ मंदिराच्या आवारात अतिक्रमणाचा ठक्कर ठेवत दुसऱ्या बाजूला शासकीय जागा उपलब्ध असताना देखील अशा पद्धतीने हजारो नाथ भक्तांच्या भावनांशी खेळ केला जातोय। याबाबत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। यावेळी संबंधित अधिकारी, PWD अधिकारी आणि नगरपंचायत अधिकाऱ्यांशी संवाद साधत संबंधित चुकीच्या कारवाईबाबत अपेक्षित उत्तर मिळत नाही तोपर्यंत हे काम बंद राहील असं ठणकावून सांगत आंदोलन केलं असल्याचं अनिल पाटील यांनी सांगितलं। विटा येथील शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे। अन्न व औषध आणि आरोग्य विभागाने संबंधित विद्यार्थ्यांना दिलेल्या अन्नाचे नमुने घेतले तसेच चौकशी समिती नियुक्त केली आहे। अन्नाची आणि चौकशी समितीचे अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करणार आहे अशी माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिली आहे। सहाय्यक आयुक्त उबाळे म्हणाले, विटा येथील समाज कल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळेतील हजर असलेल्या 49 मुलांपैकी 24 मुलांना उलट्या आणि जुलाब होत असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। या विषबाधा घटनेनंतर शाळेच्या मुख्याध्यापक, गृहपाल आणि भोजन पुरवठादारांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे। ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी
आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचा अहवाल प्राप्त होतात संबंधित मुख्याध्यापक, गृहपाल आणि भोजन ठेकेदारावर कारवाई होणार आहे। तसेच अन्न व औषध प्रशासनासह चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई होणार आहे। समाज कल्याण आयुक्तांकडे आम्ही अहवाल पाठवणार आहे, तेथून संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांसह अन्य कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल। भोजन पुरवठादारावरही कारवाई करून शासनाकडे अहवाल पाठवणार आहे।